नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल आर्यन सर्स महाराष्ट्र अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये MPSC कंबाईन पूर्व परीक्षे संदर्भात इतिहास या विषयाचे एक्झाम ओरिएंटेड महत्त्वपूर्ण टॉपिक बघणार आहोत. या टॉपिकवरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहे. तर चला तर बघूया इतिहासातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण टॉपिक कुठले कुठले आहेत ते. ब्रिटिशांचे भारतातील आगमन हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर 1857 पूर्वीचे उठाव. मित्रांनो, 1857 पूर्वी अनेक उठाव झालेले आहेत. त्यामध्ये सुनारचा बंड आहे, संन्यासाचे बंड आहे, भिल्ल उठाव आहे, पायकांचा उठाव आहे, त्यानंतर रामोशांचा उठाव आहे, कोळ्यांचा उठाव आहे, बेल्लोरचा उठाव आहे, त्यानंतर मित्रांनो कोलामांचा उठाव आहे, खासीचे बंड आहे, संथालांचे बंड आहे, हे आपल्याला बघायचे. त्यानंतर मित्रांनो 1857चा उठाव आपल्याला बघायचा आहे. त्याची पार्श्वभूमी बघायची आहे, त्याची कारणे बघायची आहे आणि त्याचा परिणाम ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर आहे मित्रांनो गव्हर्नर जनरल आणि प्रशासन व्यवस्था. ब्रिटिशकालीन गव्हर्नर जनरलच्या प्रशासकीय व्यवस्था कशा होत्या ते आपल्याला इथून अभ्यासायचे आहे. त्यानंतर आहे मित्रांनो ब्रिटिशकालीन कायदे. मित्रांनो 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट पासून तर आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत जे काही कायदे झालेले आहेत त्याच्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यावर एक नजर फिरवायची आहे की कशा प्रकारे काय काय त्याच्यात सुधारणा होत्या, तरतुदी होत्या त्या बघायच्या आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो समाजसुधारकावरती वारंवार प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त प्रश्न इथूनच या टॉपिकवरून बनतात. तर त्याचा आपल्याला महत्त्वपूर्ण समाजसुधारकाचा अभ्यास पाहायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण संस्था, त्यांची कार्य बघायची आहे, त्यांची स्थापना बघायची आहे आणि त्यांचे संस्थापक बघायचे आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो काँग्रेसची स्थापनेची पार्श्वभूमी आपल्याला बघायची आहे. त्यानंतर त्याचे काँग्रेसचे महत्त्वपूर्ण अधिवेशन आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर आहे मित्रांनो राष्ट्रीय चळवळ. आपल्याला राष्ट्रीय चळवळ बघायची आहे, ती महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर आहे मित्रांनो कामगार चळवळ. नंतर आहे मित्रांनो इतर महत्वाच्या चळवळी. बघा मित्रांनो 1857च्या नंतर जे काही उठाव बंड झालेले आहेत, त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत वेगवेगळ्या चळवळी झालेल्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. ज्याप्रमाणे निळीचा उठाव 1859 मध्ये झाला होता की ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना निळीचे उत्पादन घेण्यासाठी बळजबरी केलेली होती, ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर मलबार उठाव बघायचा आहे, मालपांची उठाव 1870चा बघायचा आहे. त्यानंतर मुंडा उठाव हा आपल्याला बघायचा आहे. असे अनेक उठाव झालेले आहेत, चळवळी झालेल्या आहेत, ते आपल्याला बघायचे आहे चांगल्या प्रकारे. त्यानंतर आहे मित्रांनो दुष्काळ आयोग, की ब्रिटिशकालीन भारतामध्ये कशा प्रकारे दुष्काळ होता, दुष्काळा संदर्भात त्यांनी कुठले कुठले आयोग स्थापन केले होते आणि त्या आयोगाने कुठल्या कुठल्या तरतुदी केल्या होत्या ते आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो मवाळ कालखंड 1885 ते 1905 दरम्यानचा, तो आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर एक जहाल कालखंड आला की त्यामध्ये असे लोक होते की जे त्यांचं म्हणणं असं होतं की बा ब्रिटिशांना आपण किती वेळा फक्त निवेदनं द्यायची आणि ते निवेदन आपले हुकावून लावायचे. तर आता आपल्याला कुठेतरी जाणीवपूर्वक एक जबाबदार पद्धतीने संघर्ष करावा लागेल आणि आपल्या भारतीय जनतेला एकत्रित आणून उठाव केला गेला पाहिजे, तेव्हाच ते आपल्याला स्वातंत्र्य देतील असं त्यांना वाटत होतं. त्या संदर्भात त्यांनी जहाल कालखंड आपल्याला 1905 ते 1920 हा आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो बंगालची फाळणी व बंगभंग चळवळ. नंतर आहे मित्रांनो गांधी युगात झालेले सत्याग्रह, त्याच्या संदर्भात आपल्याला गांधीच्या संदर्भातली माहिती घ्यायची आहे. त्यानंतर आहे मित्रांनो क्रांतिकारी चळवळी. क्रांतिकारी नेतृत्वाच्या संदर्भात आपल्याला बघायचं झालं तर त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक चळवळी झालेल्या आहेत, अनेक वीर पुरुष निर्माण झालेले आहेत, त्यांचं आपल्याला कार्य बघायचं आहे. त्यानंतर आहे मित्रांनो मुस्लिम लीगचे कार्य बघायचे आहे, त्याची स्थापना बघायची आहे, त्यांचा कार्यगट कसा होता ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण आयोग. मित्रांनो ब्रिटिश काळापासून तर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत जे काही महत्त्वपूर्ण आयोग आपल्या देशामध्ये आलेले आहेत, बनलेले आहेत आणि त्यांनी काय उपाययोजना केल्या होत्या, काय तरतुदी मांडल्या होत्या ते आपल्याला बघायचे आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो हे जे काही 20 टॉपिक आहे यावरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आहेत आणि राज्यसेवा कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा या संदर्भातले टॉपिक वरती प्रश्न आहेत. त्यामुळे या टॉपिकला स्किप करू नका, चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि एक चांगला इतिहासामध्ये स्कोअर होईल या दृष्टिकोनातून चांगली रिव्हिजन करा. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.